पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? कांदा लसूण विरहित स्वयंपाक कसा करायचा ते बघूयात। सगळ्यात आधी चटणीपासून सुरुवात करूयात। चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे डाळवं, त्यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा चव, त्यासोबत हिरवी मिरची, चवीपुरती साखर, साखर घालणं ऑप्शनल आहे, आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळे जिन्नस आहेत ना सुके सुकेच दळून घ्यायचे, यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आता हे सुकं सुकं वाटून झालं की यामध्ये घालायची कोथिंबीर, काड्यांसकट कोथिंबीर घालायची, म्हणजे कोथिंबीरची चव छान उतरते। पाणी घालायचं, पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट तयार करायची, आणि तुम्ही बघू शकाल चटणी मस्त बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला जर सुकी चटणी हवी असेल तर पाण्याचा वापर कमी करा। कांदा लसूण विरहित चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे चमचे डाळवं, 2 मोठे चमचे खवलेलं ओलं खोबरं, 1 हिरवी मिरची, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पाणी। डाळवं, ओल्या नारळाचा चव, हिरवी मिरची, साखर आणि चवीपुरतं मीठ घालून हे मिश्रण आधी कोरडं आणि नंतर कोथिंबीर आणि पाणी घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं। झाली आपली कांदा लसूण विरहित चटणी तयार। आता आपण काकडीची कोशिंबीर कशी बनवायची ते बघूया। सगळ्यात आधी काकडी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची। व्यवस्थित सगळी सालं काढून झाली की किसणी घ्यायची, आणि किसणीमध्ये काकडी छान किसून घ्यायची, व्यवस्थित किसून घ्यायची। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता। आता कोशिंबीर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दही घ्यायचं, त्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची, चवीपुरती साखर, मीठ, आणि हे छान फेटून घ्यायचं। दह्याचं मिश्रण क्रीमी झालं पाहिजे। आता यामध्ये किसलेली काकडी घालायची, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, आणि इथे आपली ही कोशिंबीर बनवून देखील तयार आहे। काकडीची कोशिंबीर करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 काकडी, अर्धा कप दही, हिरवी मिरची, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर। सालं काढून घेत काकडी किसून घ्यायची। आता दह्यात हिरवी मिरची, साखर, मीठ घालून हे मिश्रण एकत्र करून यात किसलेली काकडी, शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची। झाली आपली कांदा लसूण विरहित काकडीची कोशिंबीर तयार। आता आपण तयार करूयात नवरत्न कोरमा। नवरत्न म्हणजे अक्षरशः 9 जेम्स, म्हणजे 9 रत्न। तर हा कोरमा बनवण्यासाठी आपण कांदा लसूण अजिबात वापरणार नाही आहोत, आणि खूप साधी सोपी ग्रेव्ही बनवून हा कोरमा तयार होतो, आणि खूप अफलातून लागतो, जबरदस्त लागतो चवीला। आता सगळ्यात आधी साजूक तूप घ्यायचं। येस, हा आहे ना शाही थाट असतो या कुरम्याचा, तुपामध्येच बनवला जातो हा। तूप गरम होत आलं की यामध्ये सगळ्यात आधी घालूयात काजू। काजू हलकेसे तळत आले की यामध्ये घालायचं आहे बदाम, आणि बदामही छान फ्राय करून घेऊयात। आता हे काजू आणि बदाम छान तळून झाले की यामध्ये घालायचे बेदाणा। आता हे तळलेले सगळे जिन्नस आपण एका सेपरेट प्लेटमध्ये काढूयात। आता यात पनीरही जातं। पनीर तुम्हाला हवं तर तळून घेऊ शकता, पण मला पर्सनली तळलेलं पनीर नाही आवडत, नंतर ती चिवी होतं, त्यामुळे मी शक्यतो नाही तळत। आता जिरं घातलेलं आहे। आता यामध्ये एक एक भाजी घालून आपण छान फ्राय करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी बटाटा छान तुपामध्ये घोळवून घ्यायचं, आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं फ्राय करून घेऊया। 5 मिनिटं बटाटा छान या तुपामध्ये फ्राय केलेला आहे। आता यामध्ये घालूयात बाकी भाज्या। गाजर, गाजर असं छान मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये तुकडे करून घ्यायचे। हवं तर तुमच्या आवडीप्रमाणे थोडे बारीक तुकडे केले तरी काही हरकत नाही। श्रावणी घेवडा म्हणजेच फरसबी आणि फ्लॉवरचे तुकडे, हेही करूयात मिक्स, आणि यावर झाकण ठेवायचं, आणि पुन्हा या भाज्या एकत्र व्यवस्थित शिजेपर्यंत वाफवून घेऊयात। इथे भाज्या छानपैकी 7 ते 8 मिनिटं वाफवून घेतलेल्या आहेत। वा,
काय सुंदर वाफवल्या गेल्यात भाज्या. तुम्ही बघू शकाल रंगसुरेख दिसतोय भाज्यांचा आणि ओव्हरकुक पण नाही झालेला. आता या स्टेजमध्ये गॅस अगदी मंद आचेवर करून घ्यायचा. या भाज्या पॅनच्या एका बाजूला काढून घेऊयात आणि यामध्ये घालूयात अर्धा कप दही. आणि दही घालताना गॅस अगदी मंद आचेवरच ठेवायचा आहे. दह्यामध्ये घालूयात 2 हिरव्या मिरच्या. हा कुर्मा आहे ना अगदी डिलिशियस असतो. फारसा तिखट जाळ झणझणीत नसतो, पण डिलिशियस म्हणजे असा छान क्रीमी लागला पाहिजे. खडे मसाल्यामध्ये लवंगा, काळी मिरी आणि वेलची, थोडीशी धणेपूड, हळद, लाल तिखट. सो हे दही एकाच बाजूला एक 5 मिनिट आपण हे असंच शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकाल मंद आचेवर आहे, त्यामुळे दही अजिबात फाटल्यासारखं वाटत नाही किंवा फाटलेलं नाही आहे. छान असा तेलाचा तवंग वर आलेला आहे. दही का फाटतं? तुम्ही जर अगदी गरम हीटमध्ये ते टाकलं ना की ते लगेच फाटतं. गॅस एकदम मंद आचेवर करायचा, दही घालायचं आणि हळूहळू हीट त्याची वाढवायची. आता इथे आहे काजू आणि मगजची पेस्ट. तर ही पेस्ट बनवण्यासाठी मी काय केलं, काजू आणि मगज एका बाउलमध्ये घेतले. त्यात गरम पाणी टाकून एक अर्धा तास भिजवून घेतलं. अर्धा तासाने त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं. आधी काजू आणि मगज मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घ्यायचे. सुक्केच दळायचे, पाण्याचा वापर करायचा नाही. आधी ते छान दळून झाले की मग पाणी घालून त्याची अशी पेस्ट तयार करायची. त्यामुळे काय होतं ना, एकदम छान असं बारीक वाटलं जातं. तुम्ही बघू शकाल छान अशी ही क्रीमी पेस्ट बनवून तयार झाली. आणि तुम्ही विचार करत असाल आता आमच्याकडे तर काजू नाही, मग मी काय करू? काजू नसेल तर काय करायचं, कच्चे शेंगदाणे भिजत घालायचे, त्याची टरफलं काढायची आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली तरी त्याची चव खूप छान येते या डिशमध्ये. आता ही काजूची पेस्ट घालूयात 2-3 चमचे. खवा घालायचा आहे अगदी चमचाभर. खवा नाही घातला तरी काही हरकत नाही. मिल्क पावडर असेल मिल्क पावडर घाला किंवा पूर्ण स्किप जरी केलं तरी काहीच हरकत नाही. काजूची पेस्टमुळे काय होतं ना, दह्यातला जो आंबटपणा आहे तो बॅलन्स व्हायला मदत होते. या भाज्या छानपैकी या ग्रेव्हीत कंबाईन झालेल्या आहेत. जितकी काजूची पेस्ट केली होती तितकी सगळी मी वापरली. यामध्ये घालूयात थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी साखर. साखर घालणं ऑप्शनल आहे. करूयात कंबाईन. आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालते पनीर. आणि पनीर मी अजिबात फ्राय केलेलं नाही आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आणि अगदी एक आता 2 ते 3 मिनिटं फक्त शिजवायचं, खूप ओव्हरकुक करायचं नाही. 2 ते 3 मिनिटात आपला हा नवरत्न कुर्मा बनवून होईल तयार. चला, पनीर व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये घालूयात मटार. मटार हा फ्रोझन आहे त्यामुळे मी सुरुवातीला नाही घालते, पनीरसोबतच घालते, म्हणजे तो खूप ओव्हरकुक नाही होत आणि जितका हवा तितकाच तो छान शिजला जातो. यामध्ये घालूयात हे जे काजू बदाम जे आपण तळून घेतले होते हे करूयात मिक्स. आणि हवं तर यावर तुम्ही डाळिंबाचे दाणे देखील ॲड करू शकता. आता जेमतेम फक्त आपण 5 मिनिटं हा कुर्मा शिजवून घेणार आहोत. अतिशय चवदार आणि रुचकर हा कुर्मा बनवून तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. नवरत्न कुर्मा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे साजूक तूप, 14 ते 15 काजू, 10 ते 12 बदाम, 1 मोठा चमचा बेदाणे, अर्धा चमचा जिरे, 1 सोलून चिरलेला बटाटा, 1 सोलून चिरलेलं गाजर, 4 ते 5 चिरलेल्या फरसबी, फ्लॉवरचे तुरे, अर्धा कप दही, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी, 1 चमचा धणेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 मोठे चमचे काजू आणि मगजबी, 1 मोठा चमचा खवा, पाणी, चवीनुसार मीठ, साखर, 100 ग्रॅम पनीरचे तुकडे, पाव कप फ्रोझन मटार. नवरत्न कोरमा करण्यासाठी तुपात काजू, बदाम, बेदाणे तळून घ्यायचे. आता जिऱ्याच्या फोडणीत बटाटा, गाजर, फरसबी आणि फ्लॉवर घालून ह्या भाज्या एकत्रित परतून घेत वाफवून घ्यायच्या. आता अशा पद्धतीने दही घालून त्यात हिरव्या मिरच्या, वेलची, लवंग, काळी मिरी, धणेपूड, हळद आणि तिखट घालून शिजवून घेत यात काजू आणि मगजबीची पेस्ट आणि खवा, पाणी, चवीपुरतं मीठ आणि साखर घालून यात पनीर, तळलेले काजू, बदाम, बेदाणे आणि मटार घालायचे आणि एकत्रित शिजवून घ्यायचं. झाला आपला कांदा लसूण विरहित नवरत्न कोरमा तयार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.